रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन, माथाडी कामगार युनियन, C2 कामगार युनियन आणि राष्ट्रीय दलित पॅन्थर कामगार युनियन यांच्या पदाधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये प्रहार संघटनेनं केलेले आरोप पूर्णतः निराधार आणि तथ्यहीन असून आमचा त्याच्याशी कोणताही संबंध नाही असं सांगितलं। या चारही कामगार संघटनांनी पत्रकार परिषद घेऊन प्रहार संघटनेच्या आरोपांना खंडन करत कामगारांच्या हितासाठी आम्ही सातत्याने लढा दिलाय, कोणत्याही चुकीच्या कारवायांशी आमचा संबंध नाही, प्रहार संघटनेनं कोणत्या आधारावर आरोप केलेत हेच कळलं नाही असं संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले। प्रहार संघटनेनं मुकादम बांधवांवर जे वैयक्तिक आरोप केले आहेत त्याबाबत त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार आहे। दरम्यान प्रहार संघटनेच्या आरोपांविषयी रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले आणि RPIचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे यांच्याशी चर्चा करून या विषयावर सविस्तर माहिती देण्यात आल्याचंही संघटनांनी यावेळी सांगितलं। स्थापन केली पण प्रहार संघटनेने रेल्वे माल धक्क्यात कुठल्याही प्रकारचं काम केलं नाही। कामगार मंत्री महोदय आदरणीय बच्चूभाऊ कडू यांच्या दालनामध्ये मुंबई या ठिकाणी मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये यांनी 2-4-6 बॉक्सची मागणी केली आणि सांगितलं का बा आम्ही धक्क्यामध्ये काम करतोय, आम्हाला तुम्ही काम द्या। आदरणीय बच्चूभाऊ कडू यांचे अतिशय झुंजार नेते आहे आणि माझी मुलगी अपंग असल्यामुळे मी बच्चूभाऊचा नेहमीच आदर करतो, कारण का बच्चूभाऊनी अंधांसाठी अपंगांसाठी अतिशय मदत करताय आणि तो मनापासून आम्ही त्यांचा आदर करतो। आणि बच्चूभाऊ कडू समोर ज्यावेळेस मीटिंग झाली, आदरणीय शशिकांत शिंदे साहेब असेल, कामगार उपायुक्त दाभाडे साहेब असेल, C2 युनियनचे हिरामन तेलुरे असेल, पॅन्थरचे रवी मोकळ असेल, नरेंद्र अण्णा पाटील असेल, स्वतः कामगार मंत्री असेल, यांच्या लक्षात आणून दिलं की साहेब प्रहार संघटनेचा काही संबंध नाही, मनोज भाऊ संसरची युनियन आहे। त्यावेळेस त्यांनी सांगितले की रेल्वे यांची चौकशी करा। कामगार उपायुक्तांनी रेल्वे माल धक्क्यामध्ये चौकशी केली आणि सांगितलं का प्रहार संघटनेचा काही संबंध नाही। सतत म्हणताय का आम्हाला ऑर्डर दिली। जर तुम्हाला मंत्र्यांची जर ऑर्डर असेल तर ते दाखवा आम्हाला की मंत्र्यांनी आदेश केले की त्यांना 2 बॉक्स द्यावा। उद्या मी रामदासजी आठवले साहेबांचं हजरपत्र मागेल, माझा मुलगा शिकलेला आहे, मी सांगेल माझ्या मुलाला कामगार उपायुक्त बनवा, माझ्या मुलाला नोकरी द्या। असं चालत नाही, खोटे नाटे आरोप करत नाही। आम्ही शासन किंवा पोलीस स्टेशन असेल आणि यांचा आम्ही आदर करणार आहे, कायद्याचा आदर करणार आहे, कायदा हातात घेण्याचं आमचं तरतूद नाही। त्याच्यामुळं आमचे सर्व माथाडी कामगार या ठिकाणी काम करताय, कुठल्याही प्रकारचा गोंधळ झगडा आणि आमच्या माथाडी कामगार एक सुद्धा आरोप नाही। जर आमच्यावर कोणी आरोप सिद्ध केला तर आम्ही ह्याच त्या ठिकाणी राजीनामा देऊ। रेल्वे माल धक्का जीव मुठीत धरून आम्ही इथं काम करणारे लोक आहे, आमच्यावर आरोप होतो, आमच्यावर धमकी येते, आमच्या माणसावर लूटमार होती, अनेक लोकांचे मोबाईल काढून घेतात, कामगाराला येऊन या रेल्वे माल धक्क्यामध्ये कोणी गच्च्या देतं आणि बाहेर आमच्या लोकांना रात्र पाळीला जाण्याची मुभा झाली। तरी आम्ही या गोंडीकडे लक्ष करतो, हातपाय जोडून हे माफ करतो। आता हातपाय जोडायचे काम आम्ही अनेक केले, पण आमच्यावर जर कोणी हातपाय जोडून किंवा हातपाय अत्याचार करायचा असेल तर आम्ही त्याला धडा शिकवण्यासाठी राहणार नाही। आम्ही सर्व माथाडी कामगार एकजूट आहो, एक आहो, नेक आहो। कुठल्याही प्रकारचं काम देण्याचं आमच्या हातात नाही, हे काम देण्याचं काम कामगार उपायुक्त त्यांचं आहे। तर त्यांनी काम केलं असेल त्यांना काम दिलं जाईल, यांनी कामच केलं नाही। हे अनिल नाना आयरच्या टोळीमध्ये कामगार होते, त्यांनी राजीनामा दिला, पॅन्थरच्या माध्यमातून 12 फॉर्म दिले, 22 परत विकले, अनेक गोष्टी आहे। शासनाचे लक्ष टाकावं यांना तर आम्ही मुंबई उच्च न्यायालय, हायकोर्ट, दिल्ली, अंबुबाईची यांची कारवाई करू आणि याच्यावर गुन्हा दाखल करू। एवढं बोलून थांबतो। जय भीम, जय महाराष्ट्र। खरं तर सन 2006 पासून या रेल्वे माल धक्क्यामध्ये CRWC असेल, वुडशेड असेल, या ठिकाणी सातत्यानं गेल्या 18 वर्षापासून रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन, माथाडी कामगार युनियन ही माथाडी बोर्डाच्या माध्यमातून या ठिकाणी नोंदीत संघटना आहे आणि कामगारांच्या न्याय हक्कासाठी सातत्यानं लढणारी, रस्त्यावर उतरणारी आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी म्हणून जिचा आदरपूर्वक उल्लेख या महाराष्ट्रात या नाशिक जिल्ह्यामध्ये होतो ती शिखर संघटना म्हणजे रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन, माथाडी कामगार युनियन। आणि खऱ्या अर्थानं आज रिपब्लिकन फेडरेशनच्या माध्यमातून, या युनियनच्या माध्यमातून डे आणि नाईट म्हणजे मला असं वाटतं की उत्तर महाराष्ट्रामध्ये हा एकमेव रेल्वे माल धक्का असा आहे की हा 24 तास कार्यरत आहे आणि या 24 तास कार्यरत असलेल्या रेल्वे माल धक्क्यामध्ये डे मध्ये म्हणजे साधारणतः रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे डेचे 360 कामगार, 360 आणि नाईटचे 200 कामगार, असे 560 कामगार नोंदणीकृत म्हणजे माथाडी मंडळाने नोंदणी केलेले कामगार या ठिकाणी काम करतात। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की या रेल्वे माल धक्क्यामध्ये आमची एक जे मोठे भाऊ म्हणून किंवा मोठी संघटना आम्ही त्यांना म्हणतो की ती दिवंगत आमच्या कामगारांचं आराध्य दैवत अण्णासाहेब पाटील यांची संघटना असेल, शशिकांतजी शिंदे साहेब,
नरेंद्रजी पाटील साहेब यांची संघटना आमची माथाडी कामगार युनियन आहे, त्याचे नेते कैलासजी भालराव साहेब या ठिकाणी बसलेले आहेत. त्याबरोबर या ठिकाणी सीटू कामगार युनियन आहे जी कराड साहेबांची युनियन आहे. त्याचबरोबर या ठिकाणी राष्ट्रीय दलित पॅंथर कामगार युनियन आहे आणि आपली रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन. म्हणजे आम्ही गेल्या 18 ते 20 वर्षापासून पुन्हा गोविंदाने चारही संघटना या रेल्वे माल धक्क्यामध्ये इमाने इतबारे कामगारांच्या समस्या आणि न्याय हक्कासाठी लढतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की मला या ठिकाणी माझ्या सर्व बांधवांबरोबर, सर्व कामगार बांधवांबरोबर या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगताना विशेष आनंद होतोय की कोरोनाच्या काळामध्ये हे जे काही जगावर संकट आलेलं होतं, हे संकटाची पर्वा न करता, आपल्या जीवाची पर्वा न करता केवळ आणि केवळ आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब यांच्या आदेशानवे, पालकमंत्र्यांच्या आदेशानवे या ठिकाणी या रेल्वे माल धक्क्यातील कामगारांनी मोदी साहेबांनी पाठवलेला जो शासनाचा गरिबांसाठी जो गहू तांदूळ होता, किंबहुना जे शेतकऱ्यांसाठी आलेला खत किंवा युरिया होती, त्या कोरोनाच्या काळामध्ये या कामगार बांधवांनी या ठिकाणी ते काम आपल्या जीवाची पर्वा न करता, आपल्या परिवाराची पर्वा न करता ते काम इमाने इतबारे करून दिलं. आणि कोरोनाच्या काळामध्ये माथाडी कामगारांनी जे काम करून दिलं, खऱ्या अर्थानं त्याची नोंद म्हणून एकमेव रेल्वे माल धक्का म्हणून याची नोंद झाली. आणि खऱ्या अर्थानं कामगार मंत्र्यांपासून तर मुख्यमंत्र्यांनी या सर्व चारही युनियनचं कौतुक केलं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब असेल यांचा आम्ही आदरपूर्वक उल्लेख करतो. आणि सातत्यानं प्रहार संघटना जी आहे ती अनेक प्रकारचे बिनबुडाचे आरोप या संघटनेवर करत आहे. मी आमचे जे मुकादम बांधव आहे हे सातत्याने आमचे रामबाबाजी असेल याचं विश्लेषण करणार आहे. आम्हाला कुणाचे आरोप या ठिकाणी आम्ही त्या आरोपांना भीक घालत नाही, कारण आम्ही 18 वर्षापासून रक्ताचं पाणी करून आम्ही आणि आमचे कामगार या रेल्वे माल धक्क्याला आम्ही खऱ्या अर्थानं गतवैभव प्राप्त करून दिला आहे. आणि जो प्रकार सातत्याने मुकादमांच्या चारित्र्यावर शिंतोडे असेल, कामगारांच्या बाबतीमध्ये काही आवेदना असेल, बिनबुडाचे काही आरोप असेल, आम्ही या खऱ्या अर्थाने या गोष्टीकडे लक्ष देत नाही. आणि हा जो प्रकार प्रहार संघटना, ही संघटना कुठल्याही प्रकारे या रेल्वे माल धक्क्यामध्ये अस्तित्वात नाही. किंबहुना जे आरोप रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन होत आहेत की जे बॉक्स कामगार मंत्र्यांनी कबूल केले किंवा कामगार आयुक्तांनी कबूल केले, ते काम आम्हाला सातत्याने देण्यात येत नाही. परंतु आम्ही इथं सांगू इच्छितो की हा विषय रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन किंवा कुठल्या मुकादमाचा नाहीये. काम देणं किंवा नाही देणं हे कामगार मंत्र्याच्या किंबहुना कामगार आयुक्त किंवा कामगार उपायुक्तांच्या अखत्यारीत्या आहे. त्यामुळे तो निर्णय त्यांना घ्यायचा आहे. त्यामुळे आम्ही कुठल्या प्रकारची या ठिकाणी या विषयावर आमचे सगळे मुकादम बांधव बोलणार आहेत. आणि गेल्या 8 दिवसापासून या ठिकाणी आमचे रामबाबाजी पठारे यांनी या धक्क्यामध्ये काही जो गोंधळ चालला आहे, जे काही बिनबुडाचे आरोप प्रहार संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहेत, ते आरोप किंवा त्या सगळ्या काही गोष्टी आहेत, जे आरोप करणारे लोक आहेत त्यांच्या संदर्भातल्या ज्या काही माहिती आहेत ते कधी या ठिकाणी रजिस्टर होते, त्यानंतर त्यांनी राजीनामा का दिला, राष्ट्रीय दलित पॅंथरच्या माध्यमातून त्यांना जे काही फॉर्म कामगार रजिस्टर करण्यासाठी दिले गेले होते ते कुठे गेले, या सगळ्या गोष्टीचं विश्लेषण करणार आहेत. आदरणीय रामबाबाजी पठारे यांच्या माध्यमातून एक शिष्टमंडळ जाऊन नामदार या आमच्या युनियनचे संस्थापक अध्यक्ष रामदासजी आठवले साहेब यांची नुकतीच दिल्ली या ठिकाणी आम्ही भेट घेतली. कालही आम्ही या ठिकाणी आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांना धक्क्यातील जे काही वार्तांकन आहे त्या सगळ्या गोष्टीची आम्ही माहिती दिली. आदरणीय उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख प्रकाशजी लोंढे साहेब यांची आम्ही भेट घेतली. आणि धक्क्यातले जे काही कामकाज आहे, आम्ही फक्त बोलत नाही, ज्या गोष्टीचे आमच्याकडे पुरावे आहेत, जे काही पुरावे आम्ही ते काल कामगार उपायुक्तांकडे सुपूर्द केलेले आहेत. आदरणीय पोलीस आयुक्त साहेब असेल, आदरणीय ACP साहेब असेल, आदरणीय DCP साहेब असेल, मला वाटतं GRPचे साहेब असेल, त्याचबरोबर RPFचे साहेब असेल, त्याचबरोबर नाशिक रोडचे सन्माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक असेल, त्याचबरोबर सन्माननीय ACP साहेब असेल, या सर्व जबाबदार आणि कर्तव्य दक्ष अधिकाऱ्यांबरोबर आम्ही काल संवाद साधलेला आहे. धक्क्यामध्ये काय गोंधळ चाललेला आहे, कोणत्या माध्यमातून हे आरोप होत आहेत, त्यांचे सर्व पुरावे आम्ही कालच सादर केले आहे. आणि सातत्यानं आम्ही आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांच्या संपर्कात आहोत. या ठिकाणी या युनियनची भूमिका आणि झालेले बिनबुडाचे आरोप जे आहेत ते मुळात फक्त युनियनच्या पदाधिकाऱ्यांचं. कामगार मंत्रालयामध्ये आदरणीय बच्चू कडू साहेब यांच्या दालनामध्ये जी कामाबद्दल मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये कामगार आयुक्त साहेबांना असं सूचित करण्यात आले की खरोखर जर ही प्रहार संघटना इथं काम करत असेल तर यांचा कामाचा विचार करावा, परंतु कुठल्याही प्रकारचे इथे यांचे कामगार संघटनेचे एकही कामगार इथं आढळले नाही किंवा त्यांचा कुठलाही इथं या 10 वर्षामध्ये संबंध नाही असे आढळून आल्यास तर शासनाने काय निर्णय शासनाला दिला हा त्यांना माहीत आहे. परंतु या आत्मदानाचा आणि रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचा आणि संपूर्ण चारही युनियनचा काही संबंध नाही. आम्ही त्याचा जबाबदार नाही, तो काय असेल नसेल तो स्वतः जबाबदार असणार आहे. कैलास भालराव माथाडी कामगार नेते, आदरणीय अण्णासाहेब पाटील, शशिकांत शिंदे,
नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या नावाखाली मी इथं काम बघतोय. इथं गेल्या अनेक 13 वर्ष झाले एक चारही संघटनाला काम वाटून दिलेले आहे. या चारही संघटनांनी हिळी मिळून एकत्र चांगल्या पद्धतीने काम करते आहे आणि इथं कुठल्याही 5व्या संघटनेला काम देण्यात नाही यावं ही विनंती करतो. नाशिक रोड रेल्वे माल धक्का इथे रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन व सर्व कामगार व रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनच्या पदाधिकारीच्या वतीने ही माहिती देण्यात येत आहे की 2 फेब्रुवारी 2012 रोजी आयुक्त साहेब, कामगार आयुक्त, उपायुक्त जाधव साहेब यांच्या दालनामध्ये एक बैठक घेण्यात आली. रेल्वे माल धक्का इथे जे कामकाज आहे त्याचं नियोजनाबद्दल एक मीटिंग घेण्यात आली आणि या मीटिंगमध्ये रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे पदाधिकारी, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य माथाडी कामगाराचे पदाधिकारी, त्याचप्रमाणे सिट्टू कामगाराचे पदाधिकारी व कामगार, त्याच पद्धतीने राष्ट्रीय दलित पॅंथरचे काही कर्मचारी आणि पदाधिकारी अशी संयुक्त बैठक घेण्यात आली आणि रेल्वे माल धक्क्यामध्ये जो येणारे रॅक आहे याचं कामाचं नियोजन सुरळीतपणे झालं पाहिजे, शांततेच्या पद्धतीने झालं पाहिजे आणि एकोपाने झालं पाहिजे. अशा पद्धतीने 2012ला हा आदेश काढण्यात आला आणि आज या चारही संघटना एकत्रितपणे एकोपाने, शांततेने आणि गुण्यागोविंदाने काम करत आहे. परंतु सदर प्रहार संघटनेचे जे एक इसम आहे प्रमोद सोनकांबळे यांनी जो आत्मदहनाचा जो इशारा दिलेला आहे, हा जो स्टंटबाजी जो हा निर्णय घेतलेला आहे, तर त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला 2 बॉक्स आणि 60 कामगार देणे आहे. परंतु आम्ही देणारे कोण? आम्ही का आमच्या बापाचा धक्का आहे का? आज माथाडी कामगार आम्ही रेल्वे माल धक्क्यामध्ये माथाडी कामगार आणि कामगार जे आयुक्त आहे त्यांनी आम्हाला 2006 रोजी आम्हाला अलॉटमेंट केलेलं आहे, इथं काम करण्याची परवानगी दिलेली आहे. तर आम्ही माथाडी कामगार आहे, आम्ही काम देणार कोण त्यांना? आणि ही जे आत्मदहनाची जो इशारा दिलेला आहे तो एक स्टंट आहे. याच्यामध्ये इथला माथाडी कामगार इथं कोण काम देणार याची म्हणजे जो निर्णय तो माथाडी चेअरमन घेऊ किंवा शासन घेऊ शकतं. इथला माथाडी कामगार किंवा रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन किंवा इतर संघटना हे कोणीही घेऊ शकत नाही. आणि या प्रमोद सोनकांबळे जो आमच्यावर रिपब्लिकन एम्प्लॉईज पदाधिकाऱ्यावर आणि कामगारांवर जो आरोप घेतो आहे हे बिनबुडाचे आहे. इथं त्याला जी लढाई करायची असेल ना ती शासनद्वारे करावे, चेअरमन न्यायालयाद्वारे करावे. परंतु काल आज आम्ही कामगार आयुक्त यांना भेटण्यासाठी गेलो आणि काही पाठपुरावा आम्ही जे आमच्याकडे पत्र आहे, हे जे नियोजनचे पत्र आहे, त्यानंतर प्रहार संघटनेला कामगार आयुक्त दाभाडे साहेब 2024 रोजी 27/2024 रोजीला जी बैठक झाली, या बैठकीमध्ये शरद शिंदे जे प्रहार संघटनेचे शहर अध्यक्ष आहे आणि त्याच्यासोबत काही पदाधिकारी होते, यांनी सगळ्यांना मिळून व रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन आणि 4 संघटना सोबत असताना प्रहार संघटनेला रेल्वे माल धक्क्याच्या बाहेर जे गोडाऊन आहे, जे गॅसचे गोडाऊन आहे, इतर काही गोडाऊन आहे, इथे त्यांना नोंदणी करण्याचे आदेश दिले. परंतु प्रहार संघटने याची टाळाटाळ केली आणि कुठल्याही प्रकारचे काम केले नाही. आणि उलट रेल्वे माल धक्क्यामध्ये आम्हाला 2 बॉक्स पाहिजे आणि आम्ही 2 बॉक्स नाही दिले तर आम्ही इथं आत्मदहन करू. परंतु ते आत्मदहन करणे हा त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रमोद सोनकांबळेची आहे. जीवन जगणं किंवा मरणं हे त्याचा अधिकार स्वतःचा आहे. तर हे जो पण तो आत्मदहन करतो आहे तर याला सर्वस्वी जबाबदार प्रमोद सोनकांबळेच आहे. आमच्या रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीने, सर्व संघटनेच्या वतीने जाहीरपणे सांगतोय की याला जबाबदार आमचा कुठलाही पण पदाधिकारी नाही आणि कुठला कामगार पण नाही. यांनी शासनद्वारे, न्यायालयाद्वारे ही लढाई जिंकावी. आम्ही नम्रपणे हे काम त्याला द्यायला तयार आहे. यावेळी रामबाबा पठारे, भारत निकम, प्रभाकर रोकडे, सुभाष आहिरे, राजाभाऊ मोकळ, दीपक वाघ, सम्राट गायकवाड, नानाचंद्र मोरे, रवी जगताप, समाधान गवळे, राहुल बर्वे, माथाडीचे नेते कैलास भालेराव, राष्ट्रीय दलित पॅंथरचे नेते रवी मोकळ, लालचंद शिरसाट, आदिल शहा आणि कामगार मोठ्या संख्येने यावेळेस उपस्थित होते. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड.